नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वर्ग 8वी साठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेतली जाणारी जी काही NMS ची परीक्षा आहे, ती NMS ची परीक्षा त्याबद्दल नवीन माहिती आपल्याला दिलेली आहे. तर माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया. तर बघा विषय दिलेला आहे, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMS 2025-26 साठी 8वी साठी परीक्षा रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025. तर परीक्षेची तारीख ठरलेली आहे 21 डिसेंबर 2025 मध्ये ही परीक्षा होणार आहे. तर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना NMS परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्रे परीक्षा www.msce.pune.in किंवा दुसरी एक वेबसाईट दिलेली आहे, ती म्हणजे msce.nmms.in या संकेतस्थळावर दिनांक 12 सप्टेंबर 2025 पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तर बघा, या सगळे जे काही माहिती आहे ती माहिती आपल्याला सांगितलेली आहे. आता यासाठी माहितीपत्रक जे आहे त्याच्यासाठी बघा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMS 25-26 इयत्ता 8वी साठी परीक्षा दिनांक 21 डिसेंबर 2025 या दिवशी असणार आहे. तर योजनेची उद्दिष्ट बघा, इयत्ता 8वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे, विद्यार्थ्याचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे, विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्याकडून आपली विद्या शाखा व राष्ट्र याची सेवा घडावी. परीक्षेचे स्वरूप बघा काय काय असेल ते. केंद्र शासनामार्फत शिक्षण मंत्रालय MOE भारत सरकार नवी दिल्ली 2007-8 पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इयत्ता 8वी साठी सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रावर दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा रुपये 1000 वार्षिक रुपये 12,000 शिष्यवृत्ती दिली जाते. तर बघा त्याच्यासाठी पात्रता काय काय आहेत ते. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थिनीस या परीक्षेत बसता येते. तर बघा, पालकाचे किंवा आई किंवा वडिलाचे दोघांचे मिळून जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 3,50,000पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखाचा व इतरांनी तहसीलदाराचा तलाट्याचा सन 2024-25च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करायचा. सदर उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी 7वी मध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST च्या विद्यार्थी किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात, तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधाचा लाभ घेणारे विद्यार्थी, सैनिकी शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी यांना या परीक्षेसाठी बसता येणार नाही. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, दिनांक 12/9/2025 पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या या वेबसाईटवर सर्व शाळांना उपलब्ध होतील. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करूनच जात व दिव्यांगाची माहिती भरावी. विद्यार्थ्याचे जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. मुख्याध्यापक व विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले आवेदनपत्र संगणक स्वीकारत नाही. ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्याच्या माहितीत चुका दुरुस्त करावयाच्या असल्यास सदर चुकाची दुरुस्ती प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळांना शाळा लॉग इन वर एडिट करता येईल.
प्रवेशपत्र मिळाल्यानंतर कोणत्याही दुरुस्ती केली जाणार नाही. याबाबतची सर्वत्री जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची असेल. याची नोंद घ्यावी. सविस्तर माहिती परिषदेच्या या 2 वेबसाईटच्या संकेतस्थळावर करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी शुल्क परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात आलेलं आहे. नियमित शुल्कासाठी म्हणजेच 12 तारखेपासून ते 11/10/2025 पर्यंत 120 रुपये. संलग्नता फी रुपये 200 प्रति संस्था शैक्षणिक, म्हणजे 200 आणि 320 रुपये फीस. त्याचबरोबर विलंब शुल्काचं 12 पासून ते तुम्हाला 12/10/2025 ते 21/10/2025 विलंब शुल्कामध्ये भरता येते. त्याची फीस आहे 240 रुपये. अतिविलंब शुल्क जर असेल तर 22/10/2025 पासून ते 30/10/2025 पर्यंत 360 रुपये अशा तुम्हाला फीस भरता येतील. त्याचबरोबर परीक्षेचे वेळापत्र, सदर परीक्षेचे वेळापत्र खालीलप्रमाणे आहे. ते पाहायचं आहे कोणत्या प्रमाणे आहे ते. त्याच्यामध्ये बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच मेंटल अबिलिटी टेस्ट ही जी परीक्षा आहे ती म्हणजे एकूण प्रश्न 90 असतात आणि गुण पण त्याला 90 असतात. त्याच्यासाठी वेळ असतो 10:30 ते 12 पर्यंत. जर कोणी दिव्यांग असेल, हँडिकॅप असेल तर त्याच्यासाठी 30 मिनिटे जादा वेळ म्हणजेच अर्धा तास जास्त वेळ दिला जातो. त्याच्यानंतर विश्रांती असते 12:30 ते 1:30 पर्यंत. दुसरा जो पेपर चालू होतो आपला 13:30 म्हणजेच 1:30 ते 15 म्हणजे इतक्या वेळामध्ये पेपर असतो आणि प्रत्येक पेपरमध्ये 40% गुण घेणे हे अनिवार्यच आहे. दुसरा पेपर आहे तो शालेय क्षमता चाचणीचा. त्याच्यामध्ये तुम्हाला विषय असतात ते आपण खाली बघूया. सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 40% मिळणे आवश्यक आहे. SC ST दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 32% मिळणे आवश्यक आहे. परीक्षेसाठी विषय बघा, सदर परीक्षेसाठी 2 विषय असतील. प्रत्येक पेपरसाठी ABCD संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत. बौद्धिक क्षमता चाचणी मॅट ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्य, कारणाभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. त्याचबरोबर शालेय क्षमता चाचणी SAT मध्ये ही सामान्यतः इयत्ता 7वी व 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञान एकूण 35 गुणाला असेल, समाजशास्त्र एकूण गुण 35 असेल, गणित एकूण गुण 20 असेल. असे 3 विषय असतील. त्या 3 विषयाचे एकूण 90 प्रश्न सोडवायचे असतात. त्याच्यामध्ये उपविषयावर गुणाची विभागणी खालीलप्रमाणे असेल. ती म्हणजे बघा, सामान्य विज्ञान 35 गुण, भौतिकशास्त्र 11 गुण, रसायनशास्त्र 11 गुण, जीवशास्त्र 13 गुण, समाजशास्त्र 35 गुण, इतिहास 15 गुण, नागरिकशास्त्र 5 गुण, भूगोल 15 गुण आणि गणित 20 गुण अशा प्रकारे आपल्याला त्याची विभागणी दिलेली आहे. त्याचबरोबर माध्यम बघा, परीक्षा मराठीमधून असते, उर्दूमधून असते, हिंदीमध्ये असते, गुजरातीमध्ये असते, इंग्रजीमध्ये असते, तेलुगूमध्ये असते व कन्नडमध्ये असते. या 7 माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते. जेवढे काही विषय घेतले त्या सर्वांबरोबर इंग्रजी हा पेपर त्यांच्यासोबत जोडलेला असतोच. विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्न क्रमांकापुढे पर्यायासाठी 4 वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे, काळे बॉलपेननं पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली अपुरी, अंशतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाही. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेली उत्तरे, चुकीच्या पद्धतीने नोंदवलेली उत्तरे, व्हाईटनरने खाडाखोड करून नोंदवलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाही. पुढे बघा, प्रवेशपत्रे. ऑनलाईन फॉर्म व शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या जे काही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर शाळांना शाळेच्या लॉग इन वर परीक्षेपूर्वी 10 दिवस अगोदर उपलब्ध होतील. सदर प्रवेशपत्राची छापील प्रत विद्यार्थ्यास उपलब्ध करून देण्याची तसेच सदर प्रवेश पत्रातील विद्यार्थ्याची सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करण्याची सर्व जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची असेल. त्याचबरोबर परीक्षेचे मूल्यमापन बघा,
विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकेची तपासणी संगणकामार्फत OMR पद्धतीने करण्यात येते. म्हणजेच पेपर हे तुमचे कॅम्प्युटरवर चेक होतात. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जात नाही. म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम नाही. खबरदारीचे सर्व उपाय योजना याचा विचार करून बिनचूक गुण तयार करण्यात येते. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या, विमुक्त व भटक्या जमातीच्या, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीयसह दिव्यांग विद्यार्थी आरक्षणातील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हानिहाय संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्याचबरोबर पुढचा पॉईंट बघा, आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या. अखिल भारतीय पातळीवर NMS शिष्यवृत्ती संख्या 1,00,000 इतकी आहे. महाराष्ट्रासाठी 11,682 इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे. कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गानुसार आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय सर्व संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी, अपंगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्याच्या जात संवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल. आता बघा, निकाल घोषित करणे. निकाल कशा प्रकारे घोषित केला जातो? सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी 2026च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरून काढून घेणे आवश्यक आहे. गुणपत्रक व प्रमाणपत्र. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्राची डिजिटल प्रत संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळेने सदर गुणपत्रक व प्रमाणपत्राची रंगीत प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात यावी. तसेच डिजिटल प्रतीची सॉफ्ट कॉपी शाळेत जतन करून ठेवण्यात यावी. शिष्यवृत्तीचे दर बघा. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास 9वी पासून ते 12वी पर्यंत दरमहा 1,000 रुपये म्हणजेच वार्षिक 12,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. 9वी पासून ते 12वी पर्यंत प्रत्येक वर्षाला 12,000 रुपये दिले जाते. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी 9वी व 10वी, 9वी व 11वी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे पहिल्याच टप्प्यामध्ये, पहिल्याच वेळेमध्ये उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. इयत्ता 10वी मध्ये किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. SC ST च्या विद्यार्थ्यांना किमान 55% गुणाची आवश्यकता आहे. सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, माध्यमिक व माननीय शिक्षण संचालक योजना यांच्या मार्फत केली जाते. अधिकृततेबाबत इशारा म्हणजे शिक्षण मंत्रालय, MOE, भारत सरकार, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याशिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे याकरिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. अशा संस्थांबाबतची कोणतीही जबाबदारी शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावर राहणार नाही. जे काही आयुक्त आहे अनुराधा ओक यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 04 यांचे आयुक्त अनुराधा ओक यांची पण सिग्नेचर याच्यावर झालेली आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असे नवनवीन अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळत राहतील. ओके, धन्यवाद.